काय करायलीस? अरे आज वडे येतं कारण आता लास्टचे मक्का आहे ना. आता ही लास्टची मक्का म्हणून एकदा वडे झाले, आता ही लास्टची म्हणून आज वडे करायले. वैभव आला, आपण सगळ्यांनी खाल्ले होते, ते राहिला होता ना, म्हणून त्याच्यासाठी आज स्पेशल वडे केले. ते जाणार आहे ना उद्या. आता संपली एवढीच मक्का होती, तर असे गरमागरम केले तर आज वडे. आपण खाल्ले होते, त्यानं राहिला होता खायचा, म्हणून त्याच्यासाठी आज स्पेशल मक्याचे वडे केले असे गरमागरम. चला तुम्हाला दाखवते आज आमचे नवरोबा काय करायले ते. चला बघू काय करायले. काय व्हायलंय तुमचं करणीकडं? दोन तुकडे करा की तळ्या जातात ना. टायलात काय वाटायला? तू बघत राहा तू. बघा ठेसा वाटायची पद्धत बघा कशी आहे. शिका सगळेजण असा ठेसा वाटायला. उभ्या मिरच्या घेतल्यात आणि मधून कट करून त्या भाजायच्यात. असं तर रोजचं जर ठेसा वाटीत बसलं ना तर अर्धे दुपारीतच होईल, स्वयंपाक तर होणारच नाही. बापरे, टमाटे करतो आणि दुसऱ्याने गेले की लई चिरकत येतं. स्वतःच्या हातात सगळं जमतंय. तेच बायकून गेले की अशी भाजलीस करायला लावलं म्हणून आज केलीस. बघा असा ठेसा वाटून खायलेत. बघा करपून धुळा केले टमाट्यानं, असा ठेसा करून खायलेत. आता मीठ टाकायला उभं टाकीत येत आणि थोडं मीठ जास्त पडले की हटकून टाकली म्हणून मला म्हणतात. पुन्हा भांडायचं राहिलं की नवरा कसं आहे भांडते. बघा हे बघा ठेसा वाटायले. इथं टमाटे घेतले तर भाजून, इथं मिरची घेतली. लई नादे खायचा आज मला, कटाळाला वाटायचा म्हणून वाटायलेत, नाही तर रोजचं मलाच वाटायला लागते ठेसा. असा चटका राहते नवऱ्याला. हो काय टमाटे बघा, टमाट्याचा ठेसा हिरव्या मिरच्या जमत नाही, तोंड भाजून जाते सगळं. भाकरी आली असते इथं मी भाकर केली मिस्टरासाठी एकच. दाखविते मिस्टरांनी ठेसा वाटलाय ना तर लसूण नव्हता सोललेला. तर बघा हे बघा सगळ्या घरामध्ये कसा धिंगाणा माचविलाय, म्हणून मी त्याला किचनमध्ये बिलकुल येऊ देत नाही. आणि हे बघा कसं ना आपण बाया कसं जिथल्या तिथं स्वयंपाक केला तरी लगेच लगे आवरून स्वयंपाक करतात, तसं माणसाचं नसतंय. तर बघा आज ठेसा वाटलाय आणि मला काही नाही तर नाही, मला ठेसा तरी मिस्टरच्या हातचा खायला भेटतंय बरं का. आणि आज मस्त जेवणात केले तर स्पेशल वडी आणि त्यांचा ठेसा दाखवणार आहे मी तुम्हाला. हे बघा मिस्टरांनी वाटलेला ठेसा, पण मस्त खमंग करते. तर थोडे टमाटे करपले तर काही फरक पडत नाही, पण सदा जे आहे की नाही मीच करते. आणि मागं मला मी खूप बिमार पडले होते ना, तेव्हा खूप असं म्हणलं तर मी तुम्हाला बोलले, ते मस्त मजाकमध्ये बोलले, नाहीतर न कशालाच कमी करत नाही. तर खूप जीव लावतात मिस्टर, पण कुण्या दिवशी कटाळा आला की हातान करून खातात बघा. नाही तर बिमार पडले होते ना तर हातात म्हणजे ज्यूस पासून सगळं हातामध्ये दिलं तर. आणि खरं टाइम पडली तरच आपलं जीवनसाथी जे आहे आपला साथ देतो ना, खरंच जीवनसाथी त्यालाच म्हणतात. येरी तर काय आपली जे संसारात मध्ये नोकझोक चलतच असते, पण टाइम आली ना की भरपूर असं लेकरावाने जपत येतं मला. तर चला असाच प्रेम करणारा नवरा सगळ्यालाच पाहिजे. आणि सगळ्याचं जे आहे असं संसार जे आहे सुखासमाधानीने चालत राहा. रोजचं करीत असतो स्वयंपाक पाणी. आता जसं की त्यांनी ठेचा वाटू लागले तर मी त्यांची मजा उडू लागले. तेच तो व्हिडिओ जे आहे तुमच्यासोबत शेअर केलाय. तर कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि बघा आमच्या कारभाऱ्यानं वाटलाय ठेसा. आता आमच्या धन्याला बोलवायचे भाकरी खायला. आता संध्याकाळचं जेवण राहिले आमचं. तर या मंडळी तुम्ही पण मस्त टमाटर ठेसा केलाय खायला.